झूठ से सच्चाई की फितरत बदल सकती नहीं, सच के आगे झूठ की एक भी बात चल सकती नहीं। हकीकत चुप नहीं सकती बनावट के उसूलों से, और खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। अनेक आमदारांनी महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये रोहितदादा पवार सहित अजितदादा यांच्या घातपाताविषयी विषय उपस्थित केल्याच्या नंतर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री याला त्याच्यावर उत्तर द्यावं लागलं। आणि त्याचं उत्तर ऐकून आम्हाला जसं एखाद्या गल्ली बोळात लहान मुलांचे भांडणं होतात आणि त्या भांडणामध्ये प्रत्यक्षात ज्याच्यासोबत आपलं भांडण व्हायले त्या मुलाला ते उद्देशून बोलत नाही किंवा त्या मुलाला ते नालायक, मूर्खा, गाढवा असं न उच्चारता त्याच्यावर झालेल्या संस्काराप्रमाणे तो त्याच्या आईविषयी शिवीगाळ करतो, तो त्याच्या बापाविषयी शिवीगाळ करतो। अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विषयाला भरकटून त्या ठिकाणी एवढ्या जिम्मेदार पदावर बसणाऱ्या व्यक्तीने कुठं असं बोलाव काय की अजितदादाच्या घातपातामागे कुणीही असेल तरीही त्याच्या बापाला देखील सोडणार नाही। अरे जो घातपातामध्ये आहे त्याला पकड, त्याच्या बापाचा काय दोष। आणि दुसरं विधान असं केलं, तो जर पाताळात लपलेला असेल, तो जर गाडून गेलेला असेल तरीही आम्ही त्याला उकडून काढू। म्हणजे हे काय सूचना वजा इशारा आहे की काय, की ज्याने घातपात केला त्याला पाताळात घातलं का गाडून टाकलं। बांधवांनो, त्या वक्तव्यावरून, त्यांनी केलेल्या स्टेटमेंटवरून येणाऱ्या काळात काय चौकशी केली ते आपण विचारणं आपलं क्रमपात्र अधिकार ठरतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।